वेळोवेळी सहाय्यक निबंधक कोल्हापूर दुग्ध यांच्याकडे सातत्यानं सर्व 1108 अवसानात काढलेल्या दूध संस्थेच्या संदर्भात नोटीस संदर्भात या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिले जात आहेत। परवा देखील आम्ही निवेदन दिलो होतो, आजही निवेदन देण्यासाठी आलो। खऱ्या अर्थानं आजची आमची मागणी अशी आहे की 1108 दूध संस्थांचे जे कामकाज चालू आहे ते अतिशय प्रलंबित आणि शांततेत चालू आहे। आमची पहिली मागणी अशी आहे की राधानगरी, बुदरगड आणि शाहूवाडी या तालुक्यातील संस्थेना अद्याप नोटीस दिलेली नाही। त्या संस्थेना ताबडतोब नोटिसा देऊन त्यांची सुनावणी व्हावी, ही पहिली गोष्ट आहे। ज्या संस्थेची नोटिसा दिलेल्या आहेत परंतु त्यांची अद्याप सुनावणी झालेली नाही, अशा संस्थेची सुनावणी या ठिकाणी व्हावी, अशी दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की ज्या संस्थेची सुनावणी झालेली आहे, नोटीस मिळालेली आहे परंतु त्यांना निकालच दिलेला नाही, ते निकाल ताबडतोब द्यावा, हा अशी चौथी मागणी आहे। आणि पाचवी मागणी आहे की ह्या संस्थेच्या अनेक संस्था ज्या तारखेनुसार या ठिकाणी सुनावणीला येतात परंतु अधिकारी वर्ग इथला चाल ढकल करतोय, ते भविष्यात चाल ढकल करू नये, ज्या तारखेला सुनावणी आहे त्या तारखेला झाली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी पाचवी मागणी आहे। सहावी मागणी आहे की चढ ढकल करतायत मुद्दाम आणि राजकीय या ठिकाणी ह्याला दबाव येत आहे आणि दबावपोटीच आमचा मतदानाचा अधिकार किंवा पात्र आमच्या संस्था आहेत त्या संस्था खऱ्या अर्थानं मतापासून आणि गोकुळ दूध संघापासून बाजूला करण्याचा घाट या सहाय्यक निबंध ऑफिस मधून केलाय काय असं आम्हाला वाटायलंय। त्यामुळे ताबडतोब तिची या ठिकाणी चौकशी व्हावी, असा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे।